पुढल्या बातमीकडे केंद्र सरकारचा बहुचर्चित रामकाल पथ प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे। परिसरातील काही वाड्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। परिसरातील काही जुने वाडे पालिका प्रशासनाला ताब्यात घ्यावे लागणार आहेत। आगामी कुंभमेळ्यापूर्वी रामकाल पथ तयार करण्याचं प्रशासनासमोर आव्हान असणार आहे। रामकाल पथ केंद्र सरकारचा बहुचर्चित प्रकल्प आणि प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जवळजवळ 100 कोटी रुपये मंजूर केले। त्याच्यात थोडी आमची खूप लीगल हडल्स आहे, कारण की खूप जुनी लोकांची मालकी आहे, तिथे टेनंट्स पण आहे, तर कोर्टाचा पण त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असतो। तर इथे सांगण्या काही जास्त शक्य नाही। हे एक एक केस निहाय आम्हाला आता बघावं लागेल की कुठे कुठे लीगली प्रॉब्लेम नाही, तिथे आम्ही कसं जाणार पुढे। आणि ते म्हणजे रस्ता मोकळा करण्याचा आहे एक आमचा टार्गेट, पण ते कसं होईल ते लीगल कन्स्ट्रेंट्स आहेत त्याच्यात, तर ते बघूनच पुढे जाता येईल। तर नाशिकच्या सीता गुफा इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूया। मागच्या काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकाल पथ या प्रकल्पासंदर्भात घोषणा केली आणि नाशिकमध्ये हा संपूर्ण प्रकल्प होईल अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली होती। याच नाशिकच्या ऐतिहासिक पंचवटी परिसरातून या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे। सीता गुंफा ते कारा मंदिर आणि कारा मंदिर ते रामकुंड अशा पद्धतीने हा संपूर्णपणे प्रकल्प असणार आहे। या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। ऐतिहासिक कार मंदिर याच परिसरामध्ये आहे आणि या कार मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक दरवर्षी भेट देत असतात। पण या संपूर्ण प्रकल्पामध्ये काही जे तांत्रिक अडचणी आहेत ते येत आहेत, कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाडे आहेत। या वाड्याचे काही लीगल केसेस जे आहेत ते न्यायालयामध्ये प्रविष्ट आहेत आणि त्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचं नाशिक प्रशासनाकडनं जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी जे कुंभमेळ्याच्या आधी आता हे प्रकल्प नाशिक प्रशासन कशा पद्धतीने राबवतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ऑलरेडी केंद्राकडनं 100 कोटी रुपये हे या प्रकल्पासाठी मंजूर झालेले आहेत। त्यामुळे आता हे प्रकल्प ला गती कशा पद्धतीने हे नाशिक प्रशासन देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर हा संपूर्ण रामकाल पथ जिथून तयार होणार आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूया। आगामी कुंभमेळ्याच्या आधी हा रामकाल पथ प्रकल्प जो आहे तो संपूर्णपणे तयार करण्याचा एक मोठं आव्हान नाशिक मनपा प्रशासनाच्या समोर असणार आहे, कारण खूप जे छोटे छोटे रस्ते आहेत या संपूर्ण मार्गावरती आणि अशा पद्धतीची वाडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये आहे। खरं तर या रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा जो आहे तो सुशोभीकरण करण्याचा मानस प्रशासनाचा आहे, पण अशा पद्धतीची वाडे असतील किंवा छोटे छोटे रस्ते असतील या सगळ्यातून मार्ग काढून हा प्रकल्प हे प्रशासनाला तयार करावा लागणार आहे, कारण रामायणातले काही प्रसंग या संपूर्ण परिसरामध्ये तयार करण्याचं सुद्धा मानस प्रशासनाचा आहे। पण असे मोठ्या प्रमाणात वाडे असतील आणि छोटे छोटे रस्ते या संपूर्ण मार्गावरती आहेत। त्यामुळे आता या अडचणीतून मार्ग काढत प्रशासन कशा पद्धतीने हा प्रकल्प पूर्ण करतं हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण प्रामुख्याने वाड्यांचं जे प्रश्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे। काही लीगली अडचणी सुद्धा या सगळ्या प्रकल्पामध्ये आहेत। त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या आधी या सगळ्या अडचणीवर मात करत हा प्रकल्प संपूर्णपणे तयार करण्याचा एक आव्हान जो आहे तो प्रशासना समोर असणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या अडचणीवरती काय तोडगा प्रशासन काढतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।